लोक तुम्ही गावाकडे कधी ना कधी नक्कीच पाहिले असतील. पण हे लोक कोण आहेत आणि असं स्वतःला चापकाने का मारून घेत आहेत? सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे आहेत आपल्या महाराष्ट्रातील पोतराज जमातीचे लोक आणि त्यांना देवी कडक लक्ष्मी आणि त्यांच्या भक्तांमधलं मेसेंजर असं मानलं जातं. प्राचीन काळातील लोकांमध्ये असा समज होता की आपल्या गावात जर नैसर्गिक आपत्ती आली तर तो मरियाईचा फेरा किंवा मरियाईचा क्रोध आहे असं मानलं जायचं. आणि म्हणूनच देवीची क्षमा मागण्यासाठी आणि तिला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक गावात असा एक पोतराज नियुक्त केला जायचा आणि तोच खरा देवीचा उपासक आहे असं मानलं जायचं. तो गावकऱ्यांच्या समस्या ऐकून देवीपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असायचा. पण देवीशी संवाद साधणं काही साधं सुद्धा नव्हतं. पोतराजाला स्वतःला चापकाने फटके मारून घ्यावे लागत असायचे. लोक त्यांच्या समस्या एकामागून एक पोतराजाला सांगायचे आणि पोतराज स्वतःला चापकाने फटके मारून देवीला ते सोडवायला सांगायचा. आणि या उपकाराच्या बदल्यात गावकरी पोतराजाला धान्य आणि पैसे देत असत आणि यावरच पोतराजाच्या कुटुंबाची उपजीविका होत असे. बदलत्या काळानुसार या प्रथा सुद्धा बदलत चालल्या आहेत आणि त्यामुळेच पोतराज समाजातील लोक आपल्या मुलांना एक स्टेबल इन्कम मिळावं म्हणून वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये टाकत आहेत आणि त्यामुळेच आपल्या गावातील या पोतराजांचे प्रमाण कमी होत चालले. मला कमेंटमध्ये सांगा, तुमच्या गावात अजूनही असे पोतराज येतात का?